लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या 25 फेब्रुवारीच्या भागात आता काव्या मंगळसूत्र काढून फेकणार, तर शारदा तिची आई तिला म्हणते की तू जर असं काही केलंस तर तुझ्या बाबांचाच नाही तर माझा सुद्धा जीव जाईल. तेव्हा काव्या धक्क्याने विचारते की काय बोलतेस आई? तर शारदा म्हणते की हो, जर खरंच तुला तुझ्या आईबाबांचा जीव जाऊ द्यायचा नसेल तर तुला माझं ऐकावंच लागेल. बिचारी काव्या आता धर्मसंकटात सापडते. काव्याला समजावून सगळेच जण तेथून निघून जातात. शारदा आरूला जबरदस्तीच काव्यापासून दूर घेऊन जाते. काव्यासाठी आरूला खूपच वाईट वाटतं. बिचारी काव्या मंगळसूत्र हातात धरून एकटक त्याच्याकडे पाहतच राहते आणि खूप मोठ्या धक्क्यात असते. ती जीवाला काय उत्तर देणार या विचारात असतानाच नेमकं जीवाची तिथे एंट्री होते. जीवाला पाहताच काव्या जीवाकडे धावत जाते आणि जीवाला ती घट्ट मिठी मारणार तर जीवा तिला अडवतो. काव्या धक्क्याने त्याच्याकडे पाहायला लागते. एकतर आधीचीच काव्या पूर्णपणे खचून गेलेली असते, त्यात जीवाने सुद्धा तिची साथ सोडलेली असते. कारण जीवाला वाटतं की काव्याने त्याच्यासोबत खूप मोठा विश्वासघात केलाय. काव्या जीवाला पाहता घळाघळा रडायला लागते आणि व्याकुळ होत त्याला विचारते की जीवा, का नाही आला रे वेळेत तू? का यायला इतका उशीर केलास? इथे प्रत्येक क्षणाला मी तुझी आठवण काढत होते. प्रत्येक विधीला, प्रत्येक मिनिटाला मी फक्त तुझा चेहरा डोळ्यासमोर आणत होते जीवा. परंतु हे सगळं काय होऊन बसलंय? आतापर्यंत मजा मस्करी करणारा, प्रत्येक गोष्ट सिरियस न घेता मस्करीवरती नेणारा जीवा काव्यासमोर लहान मुलांसारखा रडायला लागतो. काव्याला घोर पश्चातापही होतो. ती त्याला सांगते की जीवा, मस्करीमध्ये मी तुझा फोन काढून घेतला रे. मी तुझ्यासोबत मस्करी करायला गेले आणि इथे माझीच मस्करी होऊन बसली. या सगळ्याची मला खूप मोठी शिक्षा मिळाली आहे जीवा. तू जरा लवकर आला असतास ना तर हे सगळं आपल्याला टाळता आलं असतं. काव्य एकटीच बोलत असते. जीवा फक्त स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहतो. जीवा खूप मोठ्या शॉकमध्ये असतो. तर काव्या त्याला म्हणते की तिकडे तू माझ्या ताईला सोडवायला गेला आणि इकडे मी पुरते अडकले रे जीवा. आणि ती त्याच्या छातीवरती हात आपटायला लागते. काव्याकडे आता कोणताही पर्याय उरलेला नसतो. सगळं कसं आता संपल्यासारखं झालेलं असतं. तरीही तिला आशा असते की जीवा तिची साथ देईल. बहुतेक या सगळ्यांमधून तोच तिला बाहेर काढू शकतो. आणि ती त्याला विचारते की मला या सगळ्यांमध्ये नाही अडकायचे जीवा, तू मला सांग की मी काय करू. आत्तापर्यंत शांत असलेला जीवा काव्याला फक्त एकच प्रश्न विचारतो की तू आपल्याबद्दल तुझ्या घरच्यांना सांगितलंस का? तेव्हा काव्या रडत जीवाला सांगते, ती स्वतःची बाजू पटवून देते की नाही, इथे परिस्थिती खूप भयानक होती. मला ना अचानकपणे त्या मांडवात तुझ्या भावासमोर समोर उभं करण्यात आलं आणि मला सांगितलं गेलं की तुला त्याच्याशी लग्न करायचं आहे. मला त्यावेळी काहीच नाही सुचलं. काव्या तिची बाजू समजावून सांगते, परंतु जीवा फक्त एकाच प्रश्नावरती अडून राहतो की तू आपल्याबद्दल तुझ्या घरच्यांना सांगितलंस का? जीवा तिथे हट्टाला पेटतो आणि खूप वेड्यासारखा वागायला लागतो. तर काव्या अगदी बिथरून जाते आणि जीवाला ती समजावते की जीवा, माझं प्लीज ऐकून घे रे. परंतु जीवा काव्याचा हात झटकतो आणि तिला दूरच राहायला सांगतो. काव्यासाठी हे सगळं खूप शॉकिंग असतं की जीवा तिचं काही ऐकूनही घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. तर काव्य त्याला समजावते सुद्धा की जीवा, इथे नक्की काय घडलंय ते तुला खरं माहितीच नाहीये. इथे फक्त सगळ्यांचा एकच अजेंडा होता की पारचं लग्न लागलं पाहिजे. कोणाशीही कसंही कुठेही लावून द्या, परंतु लग्न लागलंच पाहिजे. इथे यांना फक्त एवढंच पाहिजे होतं की सोयरीक नाही तुटली पाहिजे. आता काव्या हे सगळं बोलते, परंतु पुन्हा फिरून जीवा तोच प्रश्न विचारतो की तू आपल्याबद्दल घरच्यांना सांगितलंस का? काव्याला कळत नसतं की जीवा तिच्याशी असं का वागतोय, का वेड्यासारखा वागतोय. ती त्याला समजावण्याचा प्रयत्न करते की जीवा असं नको ना रे वागू, प्लीज मला समजून घे. एखादं मोठं जनावर ओढत न्यावं ना, तसं ओढत नेऊन तुझ्या भावासमोर उभं केलं रे यांनी मला. या लोकांनी बळी दिला रे माझा. आणि जीवा, त्यांनी फक्त 2 पर्याय माझ्यासमोर ठेवले होते. एक तर गोळी खा आणि 4 लोकांच्या खांद्यावरती जा, नाहीतर मग वाजत गाजत 5ची लग्न करून इथून जा. आणि मला म्हणाले की तूच सांग बाळा
की तुझ्या आईबाबांची, तुझ्या नातेवाईकांची पाठवणी नक्की कोणत्या परिस्थितीत करायची आहे तुला? तू सांग जीवा, की या परिस्थितीमध्ये मी काय करायचं होतं? जीवा, गावकऱ्यांनी आम्हा सगळ्यांना, आपल्या आईबाबांना मारून टाकलं असतं रे, म्हणून मला हे लग्न करावं लागलं. असं जेव्हा काव्या सांगते आणि ती जसं जसं रडायला लागते, तेव्हा जीवा तिला विचारतो की हां, आणि मग तू मला मारून टाकलंस. जीवाची अवस्था अगदी मेल्यासारखीच झालेली असते, कारण त्याने अगदी जीवापाड काव्यावरती प्रेम केलेलं असतं. खून केलास तू काव्य आपल्या प्रेमाचा. ज्या होमाभोवती तू सप्तपदी चाललीस, त्या प्रत्येक पावलावरती फेकून दिलंस तू आपलं नातं. जीवा इतका चिडलेला असतो की तो चक्क त्याच्या काव्यावरती हात उगारतो. काव्यालाही प्रचंड मोठा धक्का बसतो. ती विचारते की जीवा, हे सगळं काव्यासाठी तितकंच शॉकिंग असतं. तर जीवा तिथे म्हणतो की आत्ताच्या आत्ता सानकन तुझ्या कानाखाली वाजवावी वाटते. जीवा स्वतःला कसं तरी कंट्रोलमध्ये ठेवतो, स्वतःचा राग कंट्रोल करतो आणि काव्याला सांगतो की परंतु माझे संस्कार मला असं वागूच देत नाही आहेत. मुलगी कशीही वागू आपल्याशी, फक्त आपण तिच्याशी नेहमी चांगलंच वागायचं. जीवा अगदी कोलमडून गेलेला असतो. तो काव्याला जाब विचारतो की मूर्ख मुली, नको तेव्हा नको तिथे आगाऊपणा करतेस. कोणी नाही विचारलं तरी स्वतःचं मत देतेस. मग आता बोलायची वेळ होती तर का नाही बोललीस? का नाही सांगितलंस तू सगळ्यांना की तुझ्या या जीवावरती जीवापाड प्रेम आहे ते? तेव्हा काव्या म्हणते की कारण माझे बाबा अख्ख्या गावासमोर माझ्या पाया पडले जीवा. जीवाचा राग तर साहजिकच असतो, परंतु काव्या तर मोठ्या धर्मसंकटात सापडलेली असते. तर काव्या त्याला पुन्हा पटवून देते की माझ्या मामाने हात जोडले माझ्यासमोर. आजी तर म्हणाली की मला फाशी घ्यावी लागेल आणि माझ्या मामीला तर साधं पाणी भरायला सुद्धा बाहेर पडता आलं नसतं. मला मामा म्हणाले की तुम्ही तर निघून चाल, परंतु जे जे मागे राहिलेत ना, ते सगळेच जण आम्हाला सगळ्यांना मारून टाकतील. गावातली लोक आम्हाला सुखाने जगूही देणार नाहीत. मग काय करणार होते मी अशा वेळेस जीवा, तूच सांग. आता काव्याचं चिडणंही तितकंच स्वाभाविक असतं, कारण काव्याला वाटत असतं की जीवाने समजून घ्यावं आणि जीवाला वाटतं की काव्याने एवढं मोठं सॅक्रिफाईस करायला हवं होतं त्याच्या प्रेमासाठी. माझे बाबा जे आजपर्यंत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, ते या सगळ्या गावकऱ्यांसमोर लाचार झाले होते. तुझ्या आईला जखम झाली होती. माझे मामा माझ्या पाया पडून माझ्याकडे भीक मागायला लागले की माझ्या चिनूमिनूचं लग्न नाही होणार. मग काय करणार होते मी? जीवा तर साधं ढुंकूनही काव्याकडे पाहायला तयार नसतो. तेव्हा काव्या त्याला समजावण्याचा आतोनात प्रयत्न करते की जीवा प्लीज मला समजून घे, तू माझ्याकडे बघ तरी. तेव्हा काव्या त्याला विचारते की ठीक आहे, आता तू मला सांग की जर तू माझ्या जागी उभा असता तर तू काय केलं असतं? तेव्हा जीवा पटकन तिला सांगून टाकतो की मी स्वतःला संपवलं असतं. आणि त्याने काव्याचा हात इतका घट्ट पकडून धरलेला असतो की काव्याला त्रास होतोय ह्याच्याकडे तो दुर्लक्ष करतो. शेवटच्या श्वासापर्यंत मी या सगळ्यांसमोर लढलो असतो, परंतु स्वतःचं प्रेम असं पणाला लावलं नसतं. मी कुठे तर पळून गेलो असतो, कुठे तर जाऊन लपलो असतो, नाहीतर कोणाला तरी समोर बसवून ठणकावून सांगितलं असतं की माझं या मुलीवरती प्रेम आहे, परंतु शेवटपर्यंत मी हे लग्न केलंच नसतं. काव्या खूप व्याकुळ होते आणि जीवासमोर हात सोडून त्याला सांगते की केले रे प्रयत्न जीवा, मी गावातल्या प्रत्येकाच्या, मांडवातल्या प्रत्येकाच्या पाया पडून हेच सांगितलं की प्लीज मला नका अडकवू या सगळ्यात. आजपर्यंत कधी न झुकणारी काव्या मोहिते या सगळ्यांसमोर झुकली रे. जीवा, मी सतत तुझ्या नावाचा जप करत होते. मी देवाच्या नावाचा सुद्धा इतका जप केला नसेल, कारण मला सतत कुठेतरी वाटायचं की माझा जीवा येईल आणि सगळं कसं ठीक करेल. परंतु जीवा काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसतो आणि तो काव्याला स्वतःपासून दूर ढकलतो. एवढंच नाही जीवा, तर त्या गावातल्या बायकांनी तुझ्या माझ्या आईच्या तोंडाला काळं फासायला सुद्धा कमी नाही केलं. आणि या सगळ्यांमध्ये मी काय करणार होते? केले जीवा मी प्रयत्न, परंतु या सगळ्यांमध्ये माझे आणि आपल्या प्रेमाचे तुकडे झाले. जीवा, सगळं कसं संपलं आहे. आत्ता ना मला सगळं संपल्यासारखं वाटतंय. मला ना आता जगावंसं वाटतच नाहीये, मला मरावंसं वाटतंय. आत्ताच्या आता जीव द्यावासं वाटतोय. असं काव्याने म्हणताच जीवा
तिला अगदी हादरवून सोडतो. तो म्हणतो की आत्ता मरावंसं वाटतंय, याच्या ऐवजी जर हे सगळं करण्यापूर्वी मेली असतीस ना तर हे लग्न झालंच नसतं. काव्या जीवाचे शब्द काव्याच्या जिव्हारी लागतात आणि ती अगदी हवालदिल होते. जीवा तिथे एखाद्या लहान मुलासारखा रडायला लागतो आणि काव्याला म्हणतो की तुला या सगळ्यांना वाचवायचं होतं. तू आपल्या प्रेमाला या सगळ्यांच्या मध्ये मारून टाकलंस. तुला आजीला, तुझ्या आईबाबांना, माझ्या आईबाबांना, तुला स्वतःला, मामा मामींना, मीनूला या सगळ्यांना वाचवायचं होतं. परंतु या सगळ्यांमध्ये आपलं प्रेम मेलं याचा विचार नाही केलास तू. तर जीवाचे हे सगळे शब्द काव्याच्या काळजावरती एक घाव घालत असतात. काव्या आधीचीच खचून कोलमडून गेली होती. तिला कुठेतरी वाटलं होतं की जीवा तिची साथ देईल, परंतु जीवा तर तिला समजूनही घेत नाहीये. उलट त्याने तर तिच्याशी असलेले नातंच तोडण्याची भाषा केली. जर काव्या मी तुझ्या जागी असतो ना तर, तेव्हा काव्या म्हणते की तूही तेच केलं असतं जीवा. तेव्हा जीवाला मोठा धक्का बसतो. इकडे पार्थ सुद्धा अगदी कोलमडून गेलेला असतो, कारण लग्न संपन्न झाल्यानंतर नंदिनी आली आणि सगळं त्याच्यासाठी संपलं. पार्थ अगदी खचून गेलेला असतो. तो सतत नंदिनीच्या बोलण्याचा विचार करतो की नंदिनीने त्याच्यावरती एवढा विश्वास ठेवला आणि त्याच्याकडून नंदिनीचा विश्वासघात झाला. तर नंदिनीला दीपकने किडनॅप केलं होतं. पार्थला आता घोर पश्चाताप होतो या सगळ्याचा. ज्या पार्थने नंदिनीसाठी रम्याला दूर केलं, रम्याचं प्रेम नाकारलं, त्याच पार्थकडून आज त्याच्याच नंदिनीचा विश्वासघात झाला. ही गोष्ट त्याला सहन होण्यापलीकडची असते. काव्या जीवाला म्हणते की माझ्या ताईला वाचवून तू खरंच खूप मोठं धाडसाचं काम केलंय, परंतु इथे प्रत्येकाशी लढत झगडत असताना मी काय धाडस केलंय हे तुला कधीच नाही कळणार जीवा. अगदी पार्थला सुद्धा मी हेच समजावलं. पार्थला मी समजावलं की आपण काहीही करून इथून आधी निघूयात. इथून बाहेर पडल्यानंतर हे नातं, हे लग्नाचं बंधनं, हे सगळं आपण झुगारून देऊ शकतो ना. जीवा प्लीज विश्वास ठेव रे माझ्यावरती. मी हे लग्न नाही मानत. काव्या खूप व्याकुळ होऊन सांगते जीवाला. जीवा विचारतो की तू नाही मानत नाही हे लग्न. काव्या सांगते की हो नाही मानत. तर जीवा काव्याला आता ते मंगळसूत्र काढून टाकायला सांगतो. काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते. एकीकडे काव्या आईच्या वचनात अडकले, दुसरीकडे तिला तिचं प्रेमही हवंय. दोन्ही बाजूनी नुसती तिची कोंडी झालेली आहे. जीवा खूपच वेडावलेला असतो आणि तो काव्याला म्हणतो की आपण आत्ताच्या आत्ता बाहेर जाऊयात आणि सगळ्यांसमोर सांगून टाकूयात जीवाचं आणि काव्याचं, म्हणजे आपल्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि हे लग्न आम्ही नाही मानत. तुला आठवतंय का, मी तुला गमतीमध्ये म्हणालो होतो की आपला फोटो मी तुझ्या बाबांना पाठवणार आहे, आपल्या प्रेमाबद्दल त्यांना सगळं खरं सांगणार आहे. परंतु तेव्हा जर तो फोटो मी त्यांना पाठवला असता तर विचार कर ना तू काय घडलं असतं. चल आत्ताच्या आत्ता हे मंगळसूत्र काढून टाक. आपण घरच्या सगळ्यांना जाऊन सांगू की हे लग्न आम्हाला मान्य नाही आहे. हे बघ तू घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. काव्या अगदी स्तब्ध होते, अगदी सुन्न होते, कारण तिला तिच्या आईचं वचन आठवतं की जर काव्याने हे मंगळसूत्र काढलं आणि जर नातं तोडण्याचा प्रयत्न केला तर तिच्या आईबाबांचा जीव जाऊ शकतो. अजूनही काव्या स्वतःच्या प्रेमापेक्षा जास्त तिच्या घरच्यांचा विचार करते. जीवा तिथे काव्याला विचारतो की काय झालंय. अगं चल जाऊन सांगूयात, काढून टाके मंगळसूत्र. आणि तो जेव्हा काव्याच्या मंगळसूत्राला हात घालतो तर काव्या त्याचा हातच पकडून ठेवते. जीवासाठी आता हा दुसरा मोठा धक्का असतो. काव्याचे ते शब्द ऐकताच जीवा पुन्हा वेड्यासारखा वागायला लागतो आणि काव्याच्या प्रेमामध्ये खरोखरच तो वेडावलेलाच असतो. काव्या म्हणते की मी नाही काढू शकत हे मंगळसूत्र. जीवा विचारतो की काय झालं, आत्ताच तर म्हणाली होतीस ना की तुझ्यासाठी मी काहीही करू शकते. तर जीवा म्हणतो की चल ना जाऊयात ना बाहेर, सांगून टाकूयात, मी आहे तुझ्यासोबत. तेव्हा काव्या म्हणते की ऐक माझं जीवा. जीवा तिच्यावरतीच ओरडतो की काय ऐकू, अगं आपलं प्रेम आहे ना एकमेकांवरती. मी सेटल नाही आहे, मी सेटल नव्हतो, हे सगळे कारणं ठीक होती, परंतु आपलं प्रेम, आपलं नातं आता कायमचं पुसलं जाणार आहे का. तुला का कळत नाही आहे काव्या, आपलं प्रेम, आपलं नातं हे सगळं कायमचं संपू शकतं. आत्तासुद्धा तुला मी चल म्हणतोय तर माझ्यासोबत तू बाहेर येत नाही आहेस, तुला काही सांगायचं सुद्धा नाही आहेस.
आता मला या सगळ्यातून, तुझ्या वागण्यातून जो अर्थ काढायचा आहे ना, तो काढलाय मी. आता जीवा रागाच्या भरामध्ये ते तू निघून जाणार. काव्य त्याला अडवते. तर चिडलेला जीवा तिथे काव्याचा हात झटकून लावतो आणि तो तिला म्हणतो की आपल्यासाठी आता हे नातं राहिलेलं नाही आहे. माझ्यासाठी तू माझी ती काव्य नाही आहेस आणि तुझ्यासाठी मी तो जीवा नाही आहे की तुझ्या एका हाकेवरती स्वतःचा जीव ओवाळून टाकत होतो. तर चिडलेला जीवा तिथे काव्यासोबतचे असलेले सगळे संबंध जिथले तिथे तोडून टाकतो आणि काव्याला सांगतो की आजपासून तू माझ्यासाठी कायमची मेलीस. जीवाचे ते शब्द काव्याचे इतके जिव्हारी लागतात की काव्याची अवस्था नेमकी मेल्यासारखीच होते. आता तू माझ्यासाठी मेलीस हे असंही मी तुझ्यासोबत म्हणू शकत नाही, कारण तू घरच असं निवडलंयस की जिथे मला तुझं तोंड रोज बघावं लागणार आहे. इथून पुढे तू माझ्यासाठी फक्त माझी वहिनी असशील, माझ्या मोठ्या भावाची बायको, मिसेस काव्या पार्थ देशमुख. जीवाने एका झटक्यात काव्याशी असलेले सगळे संबंध तोडून टाकल्याने काव्या खूप मोठ्या शॉकमध्ये जाते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतोय. पुढील भागात आपण पाहणार आहोत ज्या गावकऱ्यांनी काव्याला धर्मसंकटात टाकलं होतं तेच गावकरी आता नंदिनीला अडचणीत आणतात. तर यशवंतराव तिथे नंदिनीला सांगतात की लग्न झाल्याशिवाय आमच्या गावातून नवरी मुलगी बाहेर पडत नाही, त्यामुळे तुम्हाला हे लग्न तर करावंच लागेल. तेव्हा आता नंदिनी तिच्या बाबांसमोर हात जोडून सांगते की नाही बाबा, इतकं सगळं होऊन सुद्धा या अशा मनस्थितीत मी पुन्हा लग्न नाही करू शकत. तेव्हा दौलत मामा तिला ठणकावून सांगतात लग्न तर तुला करावंच लागेल, परंतु आता नंदिनीचा हात धरण्याची जिम्मेदारी जीवाने उचलली आहे. नियतीने यांच्या आयुष्यामध्ये एक जबरदस्त वेगळंच वळण आणलंय, परंतु जीवा नंदिनीचं लग्न कसं होतंय ते पाहणं तितकंच मनोरंजन